हॅलो, गुड मॉर्निंग अँड विश यू अ हॅपी न्यू इयर टू एव्हरीवन. आणि आज सकाळची सुरुवात छान अशा चमचमीत पोह्यांनी झाली होती. म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात अशा छान चमचमीत पोह्यांनी झाली होती. आणि ज्ञानची आजी त्याला उन्हात घेऊन बसली होती. तोपर्यंत मग मी माझे कामं निपटवले. नॉट ऑल, काही जेवढे होतात तेवढेच कामं निपटवले. आणि आज मी बनवणार होती मसाले वांग्याची भाजी. त्यासाठी मी आधी मसाले भाजून घेतले. आणि पहिल्यांदाच बनवत आहे तर जज नको कराल. तर मी कांदा, अद्रक, लसूण, खोबरं आणि शेंगदाणे आणि धनिया याला छानपैकी भाजून घेतलं. आणि 1-2 टमॅटो टाकून त्याची पेस्ट केली. आणि त्यानंतर मग त्याला तेलात सोडली. तेल थोडं जास्ती घ्यायचं मसाल्याच्या वांग्यामध्ये, तर छान लागतं. आणि मग त्याला काय म्हणतात, वांग्यांना मी छानपैकी तेलात शिजू दिलं. आणि झाकणीवर पाणी ठेवून त्याला छान शिजू दिलं. आणि झाकणीतलं पाणी मग त्याच्यात सोडलं भाजीत. अशा प्रकारे माझी भाजी तयार झाली होती. यार, भाजी खूपच मस्त लागली होती. असं वाटलंच नाही की मी पहिल्यांदा बनवली आहे. आणि त्यानंतर मग ज्ञानसोबत खेळत बसले होते. तो उठला होता माझ्या पॅकिंगच्या वेळेसच. जसं की मी तुम्हाला सांगितलं, आम्ही उद्या जाणार आहे. आय थिंक सांगितलं आम्ही उद्या जाणार आहे. त्यासाठी मी अशी तयारी करत होती. पॅकिंग वगैरे सुरूच होती. आणि आज ज्ञानची दीदी त्याला भेटायला आली होती बरेच दिवसांनी. तर ज्ञान तिच्यासोबत खेळला. आणि आहे माझा ट्रायपॉड, जो मी तुम्हाला काल सांगितला होता. हा 7 फीट उंचा आहे. म्हणजे आपण त्याला कुठेही ॲडजस्ट करू शकतो. हा छोटा पण होतो आणि मोठा पण होतो. तर हा तुम्हाला कुठेही कॅरी करायला इझी आहे. आणि खरंच अफोर्डेबल रेंजमध्ये आहे. आणि तुम्हाला जर याची लिंक पाहिजे असेल तर मला कमेंट कराल. आणि मी उद्याची तयारी करत होती, ज्याच्यात मी थेपले नेणार होती टिफिनमध्ये, कारण थोडा प्रवास मोठा आहे म्हणून. चला आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चलो बाय, गुड नाईट.